गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्यावरती क्लिक करून आजच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आज गुड मॉर्निंग तर म्हणता यायचं नाही स्टॉक मार्केटसाठी, आज बॅड मॉर्निंग नक्कीच म्हणता येईल. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की यूएसचे जे फ्युचर्स आहेत तर ते प्रचंड रेडमध्ये आज सकाळी काम करत आहेत. शुक्रवारपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. शुक्रवारी त्यांचं मार्केट अगदी व्यवस्थित क्लोजही झालं होतं, परंतु आज सकाळी जे फ्युचर्स ओपन झालेत ते प्रचंड लोअर आहेत. त्याच्यामागचं बेसिकली रिझन असं आहे की ट्रम्प आले त्यांनी जे सांगितलं होतं की जे इलिगल इमिग्रंट्स आहेत तर ते आम्ही डिपोर्ट करणार आहोत. तर त्यांनी कोलंबियाचे जे इलिगल इमिग्रंट आहेत तर ते त्यांनी डिपोर्ट केले, परंतु त्यांचं जे विमान आहे तर ते तिथं त्यांच्या एअरपोर्टवरती पोहोचल्यानंतर तिथल्या गव्हर्नमेंटने त्यांना अलाऊ केलं नाही ते विमान तिथे उतरवण्यासाठी. त्यामुळे ते विमान पुन्हा परत मागे गेलं आणि माघारी गेल्यानंतर जे ट्रम्प आहेत तर त्यांनी 25% टॅरिफ हे कोलंबियावरनं येणाऱ्या प्रॉडक्टवरती इम्पोज केलं. त्यानंतर इमिजिएट कोलंबियन गव्हर्नमेंटनं यूएसचा जो काही माल त्यांच्याकडे येतो तर त्याच्यावरती 50% टॅरिफ इम्पोज केलं. म्हणजे हे टॅरिफ वॉरला सुरुवात झालेली आहे आणि ही गोष्ट स्टॉक मार्केटसाठी प्रचंड वाईट आहे. आता यूएस मार्केटचं जर म्हणाल तर यूएस मार्केट ऑल टाईम हायला आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जर समजा टॅरिफ इम्पोज झाले तरी थोडंफार खाली येईल, फार काही फरक नाही पडणार. परंतु आपलं मार्केट ऑलरेडी एकदम लोअर एंड ऑफ ट्रेडिंग रेंज करत आहे, तर मग तिथे अजून जर मोठा गॅप डाऊन ओपन झालं तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. जर तसं आज आपण पाहिलं तर आज मार्केट ऑलमोस्ट 180 ते 190 पॉईंट गॅप डाऊन ओपन होणार आहे असं गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे. जर आता आपण जर खरंच जसं गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते तसं खरंच जर मार्केट ओपन झालं तर मार्केट सगळे जे काही सपोर्ट्स आहेत तर ते ब्रेक करून मार्केट त्याच्या खाली ओपन होणार आहे आणि त्यानंतर मात्र फार धुमाकूळ मार्केटमध्ये घातला जाणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये एक आहे, ती म्हणजे अशी आहे की मार्केट ओपन जरी 23,000च्या खाली होत असलं तरीसुद्धा आजचं क्लोजिंग फार महत्त्वाचं ठरणार आहे. आजचं क्लोजिंग जर 23,000च्या वरती जर आलं तर बुल्समध्ये अजूनही ताकद आहे 23,000 डिफेंड करण्याची असं आपण म्हणू शकतो. परंतु जर आजचं क्लोजिंग हे 23,000च्या खाली राहिलं तर मग मात्र 22,600 हा पहिला टप्पा राहील, त्यानंतर 22,500, म्हणजेच काय की या दरम्यानच मार्केट जाऊन कुठेतरी रेस्ट घेईल असं दिसतंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ग्लोबल सिनेरिओ तर पूर्णपणे निगेटिव्ह आहे. त्यामुळे आता जे काही सगळे बुल्स आहेत तर त्यांना फक्त एकच अपेक्षा आहे की जे काही गव्हर्नमेंट आहे तर ते बजेट कसं अनाऊन्स करते, बजेटमध्ये काय होतं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्या मार्केटचं जर सेंटिमेंट टर्न करायचं असेल तर गव्हर्नमेंटला स्टेप इन करणं, गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये काहीतरी इकॉनॉमीसाठी कन्फर्म कामं करणं हे फार गरजेचं आहे सध्या. त्यामुळे हे पाहणं जास्त गरजेचं आहे की 1 तारखेचं बजेट हे फार महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु हा जो काही मार्केटमध्ये अचानक गॅपडाऊन ओपन होतं आहे त्याच्यामुळे खूप सारे स्टॉप लॉसेस हिट होतील, कारण 23,000ला खूप सारे पोझिशन्स असणार आहेत, कारण तिथे राऊंड फिगर आहे. त्यामुळे जर पहिल्या अर्ध्या 1 तासामध्ये जर मार्केट 23,000 क्रॉस करून वरच्या बाजूला आलं नाही तर हळूहळू दिवसभर पॉसिबिलिटी कमी होत जाईल की मार्केट 23,000पर्यंत जाईल. कारण साहजिकच आहे की जे सगळे शॉर्ट्स आहेत तर ते कवर होतील आणि त्यानंतर मग सगळे पोझिशन एक्झिट झाल्या की मग वर जाण्याचं काही कारणच राहणार नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे 23,000वरती जे पुट रायटर्स आहेत तर त्यांची भूमिका आज महत्त्वाची राहणार आहे. पाहूयात तरी काय होतं ते. तर मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे फार काही सांगण्यासारखं नाहीच आहे. मुळात आजची क्लोजिंग जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे थोडंसं होल्ड करणं जास्त महत्त्वाचं आहे. FISDIचे डेटा वगैरे फार काही इम्प्रेसिव्ह नाहीच आहे, FISने सेलच केलेला आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जे आता US आणि कोलंबियाच्या मध्ये जे टॅरिफ वॉर सुरू झालं आहे तर ते इन्क्रीज होऊ नये किंवा याच्यामध्ये अजून काही घडू नये,
तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यामध्ये आता नक्की काय घडणार हे पाहणं जास्त गरजेचं ठरणार आहे. तर मग मित्रांनो, होप सो की मार्केट आज 23,000च्या वरती क्लोज व्हावं ॲटलिस्ट. आणि जर झालं नाही तर मग मार्केटमध्ये एक फ्रेश सेलिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.